म्हणून हाक मारणार आहे. तुम्ही कोण? आम्ही कोण म्हणजे आम्हाला तुम्ही ओळखलं ना? अहो आजूबाजूच्या 10 खेड्यातल्या कोण्या पोरा सोडवायच्या ना? मी हनुमान गंगाधर राजगोरे, सरपंच शेलगाव बुद्रुक. आत्माराम महाराज संस्थान शेलगाव यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेचं आयोजन केलेलं आहे. तरी यात्रा ही 5 दिवस चालत असते. म्हणजेच 9 तारखेला सकाळी अभिषेक आणि संध्याकाळी हरिपाठ गोंधळ हे असा 4 दिवस चालतो. आणि नंतर 13 तारखेला पहिलं नाटक येते. संध्याकाळी 9 वाजता पालखीची मिरवणूक निघते गावभर आणि 9 वाजता इथं आल्याच्या नंतर इथं मग 3 अंकी विनोदी नाटकाचा कार्यक्रम चालू होतो. त्या नाटकाचं नाव आहे बघा डाव परती डाव. आणि त्या नाटकामध्ये आमच्याच गावातील सर्व कलाकार गावात येत असतात, जे की ते 3 महिने अगोदर प्रॅक्टिस करीत असतात. रोज संध्याकाळी जाऊन 3 घंटे म्हणा 4 घंटे अशी प्रॅक्टिस करून नाटकात सादरीकरण करतात. हे नाही पण तरी बी 200-300 वर्षाच्या अगोदरचीच चालू आलेली परंपरा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी 11 वाजता आपलं 12 वाजता काल्याचं कीर्तन होतो, जन्म होतो आणि 4 वाजता 5 वाजता दहीहंडी होती. दहीहंडी झाल्याच्या नंतर कुस्त्याचाही कार्यक्रम चालू असतो आणि कुस्त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी पुन्हा 3 आणखी नाटकाचा कार्यक्रम असतो. आणि त्यातले बी कलाकार हे पूर्ण गावातलेच असतात. आणि विशेष सर सांगायचं म्हणजे एक आहे की जे कलाकार असतात ते खर्चानं स्वतःचे रात्रीचे म्हणजे झोप मोडून जे प्रयत्न करतात आणि जे नाटकाला देणगी येते, देणगी स्वरूपात जो पैसा निधी येतो ते पूर्ण की पूर्ण आत्माराम महाराज संस्थाला वापरतात. म्हणजे जेणेकरून स्वतःसाठी एकही रुपया ते देत नाही, म्हणजे घेत नाही असं असते. आणि देणगी काय कमी नसते सर. प्रत्येक नाटकाला 2 लाख 1.5 लाख 2 लाख रुपये एका नाटकाला होते. ते पूर्ण का पूर्ण आपल्या आत्माराम महाराज संस्थानला देतात. दरवर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे वाढच होत असते सर. कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये 3,000 एवढी पब्लिक येते. आणि विशेष म्हणजे त्या 4-5 वर्षापासून सर सकाळी 12 पासून ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जेवढे काही भक्तिक आलेत त्यांचे समजा जेवणाची सुद्धा सोय आपल्या आत्माराम महाराज संस्थानामध्ये होते. सगळं काय सर आलेल्या सर्व भावी भक्तांना सुखी समृद्धी आणि गावाला सर्व गावातील व्यक्तीला जे मनोकामना आहे ती पूर्ण व्हावं, सर्व चांगलं चालावं गावामध्ये. आता 5 दिवस यात्रा चालते सर. खरं म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी नाटकाचा कार्यक्रम असतो आणि शनिवारी सकाळी आपल्या काय म्हणतात जन्म होतो. जन्माचं कीर्तन झाल्याच्या नंतर पुन्हा 4 वाजता 5 वाजता दहीहंडी होती आणि कुस्त्याचाही कार्यक्रम 1 ते 5 त्याच दिवशी आणि पुन्हा संध्याकाळी 3 अंकी नाटकाचा कार्यक्रम. पंचकृषीतील भावी भक्तांना सर्व कळकळीची विनंती आहे की सर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जसं आपण लाभ घेतात त्यात लाभ घ्यावा आणि आत्माराम महाराज जत्रेचा पूर्ण समजा आनंद द्विगुणित करावा. ही खबरदारी आमचे स्वयंसेवक सर स्वतः समजा स्वयंसेवक पूर्ण यात्रेमध्ये फिरत असतात. आजपर्यंत जेवढे म्हणजे वर्ष होत आलेले आहे एक फुटका मनी सुद्धाही गेले नाही सर कोणाचा. जर घड्याळ असेल, कोणाचा चष्मा असेल, कोणाची चाबी जरी असली तरीही आपल्या आत्माराम संस्थाच्या जे आपले स्वयंसेवक आहेत त्याच्याकडे आणून देतात सर. आजपर्यंत एकही चोरीचा प्रकार घडला नाही आणि आताही आत्माराम महाराजांना प्रार्थना करतो इथूनही पुढे घडू नये एवढी विनंती. पोलीस बंदोबस्ताची गरज आजपर्यंत पडली नाही सर आणि पडणारही नाही. तरी फक्त कुस्त्याला आम्ही दरवर्षी म्हणजे हे असते फक्त कुस्त्याला 2 म्हणजे कॉन्स्टेबल येतात दरवर्षी असते ना सर. सकाळी 12 पासून चालू होते जन्म झाल्याच्या नंतर ते संध्याकाळी 7 पर्यंत. ती फक्त आणि फक्त मंदिराच्या संस्थांसाठी, मंदिराच्या डेव्हलपसाठी, मंदिराच्यासाठी सर. आता तुम्ही मंदिर जाऊन बघा सर. आपल्या 4 खेड्यामध्ये म्हणजे आजूबाजूला कुठेही असं मंदिर नाही. एवढं सुसज्ज मंदिर आहे, कॅमेरे आहेत, सगळं टोटल आहे सर. आणि आताही समजा भरपूर निधी जमा आहे सर. आता पुढची जे कमिटी ठरवल त्यानुसार बांधकाम म्हणा किंवा दुसरं काय म्हणा फक्त मंदिरासाठी सर. गावासाठी आता एकही रुपया वापरला जात नाही. मी शेलगाव बुद्रुक सरपंच या नात्याने पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना आपल्या जत्रेमध्ये येऊन जत्रेचा आनंद द्विगुणित करावा और सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती करतो.